आणि त्यामुळे आता काही कोणाला सांगायची गरज नाही की तुम्ही फ्लेक्स इंजिन वापरा. मला लोक विचारतात तुम्ही इथेनॉल म्हणता, मिथेनॉल म्हणता, बायोडिझेल म्हणता, बायो सीएनजी म्हणता, इलेक्ट्रिक म्हणता, एवढं सगळं झालं तर काय होईल? मी म्हणलं तुझ्यासारख्या 1 नाही 10 करोड लोकांमध्ये पुरी ताकद लावली तुम्ही केलं तरी पेट्रोल डिझेलचं इम्पोर्ट थांबवणं कठीण आहे. आम्ही एवढ्या पटकून मेहनत केली तरी अजून इथेनॉलची इकॉनॉमी 1,00,000-1,15,00,000 कोटीची नाही झाली. याचा अर्थ ह्यूज पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे आपल्याला स्वदेशी स्वावलंबन आणि स्वातंत्र्य या 3 गोष्टी आपण स्वातंत्र्यापासून शिकलो आहे. आणि स्वदेशी आणि स्वावलंबनामध्ये आपण इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं हे आपल्या संशोधनावर अवलंबून आहे, ज्यात अनेक लोकांनी उत्तम संशोधन केलं आहे. आणि आपला शेतकरी आता अन्नदाता नाही आहे, ऊर्जादाता झाला. केवळ ऊर्जादाता नाही, तो आता हवाई इंधन दाता, बिटुमिन दाता झालेला आहे, हायड्रोजन दाता झाला आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण भागातून आपण जर हे तयार केलं तर ग्रोथ रेट, ऍग्रिकल्चर ग्रोथ रेट जर वाढला आणि ग्रामीण भागात जर नवीन रोजगार निर्माण झाला तर कशा करता लोक पुण्यात येतील? किती महापूर आहे पुण्यात. मी आजच आमच्या ह्याच्यात बोलत होतो की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्यावेळी आम्ही बांधला त्यावेळी म्हणायचो की पुढले 50 वर्ष आता काही प्रॉब्लेम नाही. आज माझा मुलगा आणि त्याची पत्नी मुंबईहून आली, मी पोहोचून गेलो पुण्यात नागपूरवरून, पण तो अटकला होता. तो म्हणजे लोणावळ्यात 1 तास अडकलो. बरं झालं आता मी नवीन हायवे निर्माण करण्याची घोषणा करणार आहे. आपण अटल ब्रिजवरून उतरल्यानंतर त्या हायवेचं कामही सुरू झालं. तिथून डायरेक्ट मधून एक रोड 14 लेनचा त्याचा टेंडर निघालेला आहे. आणि तो रोड आता डायरेक्ट पुण्याच्या रिंग रोडला जोडून मुंबई ते बंगलोर हा द्रुतगती महामार्गाचं काम पुढच्या 6 महिन्यात सुरू करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे इकडे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचा 50% ट्रॅफिक तिकडे जाईल. कारण अटल ब्रिजमधून तुम्ही उतरले की लगेच तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे नवीन लागले की डायरेक्ट रिंग रोडला येणार पुण्याच्या आणि तिथून डायरेक्ट बंगलोरला जाणार. आणि त्याच रोडने पुढे डायरेक्ट पुणे औरंगाबाद 2 तासात तो रोड मिळणार. पुण्याच्या आतमध्ये नाही, कारण पुण्यात मला कळतच नाही. मला मान्य आहे की भारतीयांचं जसं टेक्नॉलॉजी, सायन्स, इनोव्हेशन, रिसर्च फार उत्तम काम आहे, तसं लोकसंख्या कशी वाढवायची याचंही तंत्रज्ञान फार उत्तम मिळालेलं आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल ग्रोथ आणि पॉप्युलेशन ग्रोथ कोणी किती प्रयत्न करा थांबतच नाही. आणि त्यामुळे पुण्याचं जे चित्र आहे ते खरं म्हणजे आता याचं कारण ऍग्रिकल्चर इकॉनॉमीला आपण जे निग्लेक्ट केलं त्याचा हा परिणाम आहे. स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेज झाले पाहिजे. आणि त्याकरता कृषी क्षेत्राला जल, जमीन, जंगल आणि जानवर याच्या आधारित नवीन टेक्नॉलॉजी देऊन आपण खऱ्या अर्थाने केलं तर खूप करण्यासारखं आहे. पुण्यात चांगलं आहे. मी मध्ये आलो होतो